या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 8 वाजले आणि पहिलं काम झाले। अंघोळ ती करून घेतलेली आहे, फिरायला वगैरे जाऊन आलेली आहे। आता माझी अंघोळ झाली। आता सकाळचे 8 वाजले आणि बाहेर इतका गर्दा पडलेला आहे। मुलं शाळेला चाललेली आहेत आणि खूप गर्दी आहे। शाळा भरायचा टाइम झालेला आहे, सकाळी लवकर शाळा असते। आता पहिलं काम मी करून घेत आहे, चहा। चहा घेऊन सगळ्या कामाला सुरुवात करायची। खूप पसारा पडलेला आहे, तुम्हाला ते पण दाखवते आणि ते सगळं आवरायचं, जिथले तिथं ठेवायचं। आता पहिलं चहा बनवून घ्यायचा। हा पहा पसारा, तुमच्याकडे असतो का असा पसारा केलेला? मी तर व्यवस्थित ठेवले पहा। सगळं दळणं वगैरे आणलेले, किराणा त्याच्यातच मिक्स केलेला आहे सगळं। आता हे निवडून काढायचंय आणि ही भांडी लावून घ्यायची। तर काल गावाला गेले होते त्यामुळे सगळं व्यवस्थित राहिले आवरायचं। टोपल्या लावून घेतल्या आणि आता हे दुसरं लावायचे आणि सगळी भांडी ह्या टोपल्यात भरून बाहेर नेऊन ठेवायची। मावशी येऊन घासून जातात। सकाळचा चहा तर झालाय। आता हे सगळं आता भांडे वगैरे बाहेर टाकणार, घासायला 9 वाजेपर्यंत भांडे ठेवायचे सगळे गोळा करून। हे सगळे वॉशिंग मशीन मध्ये ठेवलेले। काल आम्ही गावाला गेलो होतो तर मुलांनी वगैरे इथेच ठेवलेले सगळे, जेवण वगैरे केलेलं सगळं काढायचे। म्हटलं मला घाण नाही आवडत सगळे, आता सगळे स्वच्छ करून घ्यायचे। इकडे सगळे मुलांचे कपडे आहेत, हे घ्यायचे आता आवरून। खरं तर कपड्यांमुळेच घर घाण दिसतंय। बघा किती कपडे आहेत, मुलांना माहित सुद्धा नाहीत किती कपडे आहेत ते। वरचीवर घेतच राहतात आणि पहिले कधी कधी विसरून पण जाते तो। आणि कपड्यांमुळेच नाही आवडलं तर घर खूप घाण दिसतंय। जास्त कपड्यांमुळेच राडा होते।
किराणा भरून ठेवायचा आहे, पिठं चाळून ठेवायचे. ते एका ठिकाणी ढकलून मी गावाला गेले होते. आता सगळं तिथलं आवरून घ्यायचंय. घाण जमत नाही मला, खूप घाण होतीये. स्वयंपाक करायचा आहे अजून, सगळं आवरायचंय. स्वयंपाक त्यानंतर करायचंय. सगळ्या हे घड्या घालून ठेवते आधी आणि तिथलं आवरून घ्यायचंय. वटा ते सगळं क्लीन झालाय, वटा झालाय, सगळं आवरलंय. भांडी पिंडी सगळे काचेचे भांडे वगैरे सगळे घासून ठेवलेत. मावशीला भांडे बाहेर टाकलेत आणि आता वटा, गॅस, कडप्पा सुद्धा वरचा घासून घेतलाय. आणि पाण्याचं प्युरिफायर पण ते स्वच्छ घासून घेतलेले. ते आता हे सगळं बाकीचं हे आवरून घ्यायचंय. घाण जमत नाहीये. आता सगळे हे आवरून ठेवते आधी. सगळे शर्ट ब्रँड कंपनीचे आहेत मुलांचे. त्यांना विसरून गेले ते काय घालायचं आणि काय नाही. तर वरती धुवून सुद्धा वाळू घातलेले आहेत आणि कपाटात तेवढंच आहे घड्या घालून ठेवलेले. आणि हे सगळं बोज आम्ही गोळा करून राहिलेले कपडे थांबलेले आहेत मुलांचे. आता हे सगळे घड्या घालून व्यवस्थित जिथले तिथं ठेवायचे. वेळ चाललाय सगळं. जेवायला तर कधी भेटते काय माहिती, उशीरच होणार आहे. आता मला भूक पण लागली, पण आता सगळं आवरल्याशिवाय नाही जेवत मी. आता हे सगळ्या घड्या घालून व्यवस्थित ठेवते आणि मग स्वयंपाकाचं बघायचंय. किराणा भरायचा आहे, पिठं चाळायचेत मला. आता पीठ निवांत वेळेतच चाळणार आहे. आता पाहिजे तेवढं घेणार आहे. हे पहा सगळे ब्रँड कंपनीचे आहेत. हे मुलांना सुद्धा माहित नाही किती. आणि दोघांना सारखेच कपडे लागले, दोन्ही मुलांना. कुणी कोणाचं घालते. झालंय सगळं आवरून. इकडं मुलांच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवलेल्या आहेत. सगळं आवरलंय आता. मी सगळ्या खिडक्या वगैरे पॅक करणार आहे, कारण एसी लावायचा आहे. आमच्याकडे सारखीच लाईट जाते आणि रूम थंडगार करून घेते मी. त्यामुळे आता सगळे पडदे वगैरे लावून खिडक्या लावून टाकून एसी लावायचा आहे. सगळं आवरून झालंय. कपड्याच्या घड्या पिढ्या सगळं झालं. मी आता एसी ऑन करते, कारण रूम थंडगार राहते. लाईट जरी गेली तर काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणून आता एसी लावायचं. आता स्वयंपाक ते करूच तर रूम थंडगार होते, कारण साठीच लाईट चाललेली. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि गरमी खूप होतीये. त्यामुळे मी आता एसी ऑन केलाय. आणि गेली तर गेली, काय हरकत नाही. लाईट गेली तर काही प्रॉब्लेम नाही, रूम तर थंड राहते ना. आणि आमचं फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे आम्हाला वरून पण जास्त गरमी होत नाहीये. मधल्यामध्ये गरमते. खिडक्या वगैरे उघड्या जर ठेवल्या किंवा झाडा येतात ना मधून. एसी ऑन करून ठेवलंय. आता स्वयंपाक ते करूच तर सगळं थंडगार रूम पडतीये. झाले सगळे. इथला किचन मधला किराणा वगैरे भरून ठेवायचा आहे आणि पीठ वगैरे चाळायचं, पण ते निवांत वेळामध्ये चाळायचं आहे. वरची थोडी भिंत खराब झाली होती, तिथं कलर वगैरे तर लावलेला आहे. आता कलर वगैरे बोलायच्या लग्नातच आम्हाला कलर द्यायचा, त्यामुळे असं दिसणार आहे तुम्हाला. झालं. आता एसी ऑन करून ठेवलाय. मी आता डाग लावून घेते आणि स्वयंपाक ते करूच तर थंडगार होते. झाले किचन मधलं पण आवरून. किराणा वगैरे व्यवस्थित ठेवलाय. आता भरायचं राहिलेलं आहे. ह्यामध्ये सगळे गहू वगैरे आहेत. खाली दळण करायचं आहे. इथे पिशव्या वगैरे रिकाम्या करून ठेवलेल्या आहेत घड्या, ते घालून. आणि हे सगळा किराणा बॅगच्या बाहेर काढून आता इथे व्यवस्थित लावलेला आहे. आता सगळं मला कंटेनर वगैरे स्वच्छ करून त्यामध्ये भरायचं आहे. आजचं काम तर कंप्लीट जवळपास झाले. झाले बटाटे आवरून. इकडे काचेचे वगैरे कप वगैरे धुवून ठेवलेत. सगळं चकाचक झाले. खालून ते घासून घेतले पूर्ण. हे पहा खालचा भाग, रॅकच्या खालचा भाग.
झाले, आता स्वयंपाक करून घ्यायचा आहे. झाले, सगळं स्वच्छ झालंय, ओटा आवरलाय, किराणा व्यवस्थित ठेवलाय, बेडरूम आवरल्यात, हॉल आवरलाय, फरशा झाल्यात, भांडी झालीत आणि धुणं पण झाले. भांडी पण मावशी घासून गेलेत. आता सगळं आवरले. मला बनवायचं आहे उन्हाळ्यातली रेसिपी. सगळी तयारी करून ती पण करून ठेवलेली आहे, कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काही असं खाऊच वाटत नाही. वेगळं काहीतरी असं वाटतंय. भाकरी पोळी रोजच्या रोज कंटाळ येतो भाकरी पोळीचा, पण भाकरी पोळी तर लागतेच, पण वेगळं काहीतरी असं वाटतं रोजच्या जेवणामध्ये. तर आता मी आज उन्हाळ्यातली रेसिपी बनवणार आहे. आज बनवायचे आहेत मेथीचे धपाटे आणि कांदा भरपूर घातलेला आहे. आता करायचे आहेत ह्याचे धपाटे. मस्त ते मळून ठेवलंय पीठ वगैरे, आता करायचेत. हा आमच्या सासूबाईचा तवा आहे, असाच काळा केलेला आहे. ह्या काळ्या तव्यावरच भाकरी पोळी छान होतात, म्हणून काळाच करून ठेवलेला आहे हा तवा. थालीपीठ बनवून थालीपीठच बनवली आहेत आणि इकडे सॉस सोबत सर्व केलं आहे. आजची रेसिपी आहे ही उन्हाळ्यातली. आता जेवण करायचं, या तुम्ही पण जेवायला. आता जेवण आणि गोळ्या पण घेतल्यात. दुपारच्या आता 1 वाजलेला आहे. आता आराम करायचा आहे. ही पहा रूम थंडगार पडलेली आहे. आता लाईट गेली तरी चालते, कारण लाईट जातीये. उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे गरमी होते घरामध्ये आणि सारखीच लाईट चालली आहे. त्यामुळे मी एसी ऑन करून गेलेले होते. आता बंद करणार आहे, फॅन ऑन करणार आहे. आणि लाईट जर गेली तर काही हरकत नाही, रूम तर थंड पडलेली. चला तर मग तुमचा आज निरोप घेत आहे. भेटूया आपण.